नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण समाजसुधारक या घटका अंतर्गत मागील पाठांना महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती अभ्यासली होती, माहिती पाहिलेली होती. आणि आज आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती पाहणार आहोत. तर राजर्षी शाहू महाराजांचा कार्यकाल या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म आहे 26 जून 1874 आणि मृत्यू दिनांक आहे 6 मे 1922. तर आता आपण पाहत आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा परिचय. छत्रपती राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मूलन इत्यादी सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर त्यांना औरस पुत्र नसल्यामुळे त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी 17 मार्च 1884 ला यशवंतराव यांस दत्तक घेतलेले आहे. दत्तक घेतल्याचे आपल्याला दिसून येते. तर चौथे शिवाजी हे जे काही महाराज होते कोल्हापूरचे, हे इंग्रजांच्या कैदेमध्ये अहमदनगरला होते आणि अहमदनगर याच ठिकाणीच त्यांचा अकाली मृत्यू झाला, अकाली निधन झालं आणि त्यामुळे गादीचा वारसा प्रश्न तयार झाला. त्यांना औरस पुत्र नव्हता, म्हणून शिवाजींच्या किंवा चौथ्या शिवाजींच्या ज्या पत्नी होत्या आनंदीबाई साहेब यांनी 17 मार्च 1884 ला कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई घाटगे यांचे पुत्र जे होते यशवंतराव यास गादीचे वारस म्हणून दत्तक घेतलेलं आहे. त्यानंतर राजकोट आणि धारवाड येथे शाहू महाराजांचं शिक्षण झालं. हा प्रश्न बऱ्याच वेळाला विचारला गेलेला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये हा वारंवार रिपीट झालेला आहे. तर राजकोट आणि धारवाड येथे त्यांचं शिक्षण झालं. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले, गुरु त्यांना प्राप्त झालेले होते. विद्यार्थी दशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास केलेला आहे. या विषयांमध्ये त्यांनी नैपुण्य संपादन केलेलं होतं. शाहू महाराजांचं राज्यारोहण हे 2 एप्रिल 1894 ला झालेलं आहे. राजपदाची सूत्र किंवा राज अधिकारी पदाची सूत्र त्यांनी गादीची सूत्र ही 2 एप्रिल 1894 ला स्वीकारलेली आहेत. आणि तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येसोबत त्यांचा विवाह संपन्न झाला. तर हा विवाह 1891 मध्ये पार पडलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांना राजाराम व शिवाजी अशी 2 मुलं, तर राधाबाई आणि आऊबाई या 2 कन्या होत्या. या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात. तर चौथे शिवाजी जे कोल्हापूरच्या गादीचे वारस होते किंवा राजे होते, यांचा अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये अकाली निधन झालं. ते इंग्रजांच्या जेलमध्ये होते किंवा कैदेमध्ये होते आणि त्यांना औरस पुत्र नव्हता, त्यांना मुलगा नव्हता, म्हणून त्यांच्या ज्या पत्नी होत्या आनंदीबाई साहेब यांनी 17 मार्च 1884 ला यशवंतराव या जयसिंगराव आणि राधाबाई यांच्या मुलास दत्तक घेतलेलं आहे. त्यांचं नाव होतं यशवंतराव आणि हे यशवंतरावच पुढे शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी राजपदाची सूत्र जी हाती घेतलेली आहेत, तर ती 2 एप्रिल 1894 ला त्यांनी राजपदाची सूत्र हाती घेतलेली आहेत. शाहू महाराजांनी प्रशासन यंत्रणेची पुनर्रचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आब लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकार पदावर आणले. त्यांच्या हाती अधिकार पदाची सूत्र दिली. अधिकाराच्या चाव्या त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला त्यांची जी गुण किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तर बहुजनांचा नेता, बहुजनांचा कैवारी म्हणून शाहू महाराज पूर्ण भारतास, अखंड भारतवर्षास परिचित आहेत. आणि त्यांनी अगदी राजपदाची सूत्र हाती आल्यापासूनच आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवत बहुजन समाजातील लोकांना अधिकार देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. तर 1897 आणि 98 या काळात
दुष्काळ आणि प्लेग अशी संकट महाराष्ट्रावर ओढवलेली होती. आपण बऱ्याचदा माहिती पाहतो की प्लेगच्या साथीनं महाराष्ट्रामध्ये इतकी माणसं मेली होती की माणसं उचलायला माणसं मिळत नव्हती. आणि याच काळामध्ये दुष्काळानं महाराष्ट्राला भाजून काढलेलं होतं. आणि या अगोदरच 94ला महाराज सत्तेवर आलेले होते, शाहू महाराजांचं राज्यारोहण झालेलं होतं. आणि अशा काळामध्ये या तरुण राजाने, तरुण महाराजांनी धैर्याने या संकटांवर मात केली. गोरगरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट या संदर्भाने ओघामध्ये आली म्हणून आपणास सांगावीशी वाटते, तर ती अशी की महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना आता राबवली जाते. भारतानेही ह्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचा स्वीकार केलेला आहे. आणि ह्या रोजगार हमी योजनेसारखीच रोजगाराची योजना या दुष्काळाच्या काळामध्ये महाराजांनी त्या काळी आपल्या संस्थानामध्ये राबवली होती. यावरून छत्रपती शाहू महाराजांचा दूरदर्शीपणा 100-125 वर्षापूर्वी कसा होता हे आपल्याला दिसून येतं. 1902 साली 7व्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. ते इंग्लंडला गेले होते कारण या ठिकाणी 7व्या एडवर्डचा राज्यारोहण होतं आणि या कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण होतं. आणि ते या कार्यक्रमासाठी 1902 साली ते लंडनला गेलेले होते, युरोपला गेलेले होते. आणि तेथील भौतिक प्रगतीचा, सुखसोयींचा, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जी त्या देशाने साधलेली प्रगती होती याचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडलेला आहे, खोलवर प्रभाव पडलेला होता. आणि त्यामुळं त्यांचं अनुभव विश्व अतिशय समृद्ध झालेलं होतं. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा सुद्धा वारंवार रिपीट झालेला आहे की छत्रपती शाहू महाराज कुणाच्या राज्यारोहणाप्रसंगी युरोपला गेलेले होते, तर 7व्या एडवर्डच्या राज्यारोहणासाठी शाहू महाराज 1902 साली युरोपला गेलेले होते. त्याचप्रमाणे काही आयुष्यामध्ये अशा घटना असतात ज्या आयुष्याला कलाटणी देतात, त्या माणसाचा पूर्ण जीवनपट त्या घटना बदलून टाकतात. आणि अशीच एक घटना छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यात घडली आणि तेच म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. तर त्याविषयी आपण आता माहिती पाहत आहोत. कोल्हापुरामध्ये वेदोक्त प्रकरणाचा स्फोट हा 1899 मध्ये झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने किंवा ब्राह्मण वर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला गेला. अतिशय वाईट आणि अतिशय भयंकर परिस्थिती होती. या गोष्टीवरून आपणास अंदाज येऊ शकतो की जर एखाद्या राजालाही अशा प्रकारच्या सामाजिक संकटातून जावं लागत असेल किंवा एखाद्या राजाला सुद्धा वेद मंत्राचा अधिकार नाकारत असतील तर आपल्यासारख्या सामान्यांची अवस्था त्या काळी अतिशय दयनीय होती, हालाकीची होती. हे आपल्याला या घटनेवरून दिसून येतं. आणि या वेदोक्त प्रकरणाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला गती तर दिलीच, पण त्यांचा संपूर्णतः जीवनपट बदलून टाकला. तर हे वेदोक्त प्रकरण किंवा हे वेदोक्त श्रावणीचं प्रकरण हे इसवी सन 1899 ला त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केलेली आहेत आणि हे त्यांनी त्या काळी केलेलं आहे. एवढं मोठं धैर्य, एवढं मोठं धाडस तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारत महाराजांनी केलेला आहे. तर ज्यांनी त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारला ते राजोपाध्ये आणि त्या काळचे जे शंकराचार्य किंवा धर्माचे प्रमुख होते त्यांची वतने ही त्यांनी जप्त केलेली आहेत. ब्रह्मवर्गाचे प्रकरण व्हाईसराय पर्यंत गेले, परंतु शेवटी यामध्ये शाहूंचा विजय झालेला आहे. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग हा शेवटपर्यंत त्यांच्या विरोधात राहिलेला आपल्याला दिसून येतो. कुलकर्णी वतन, बरखास्ती, सत्यशोधक, जलाशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध पुढील काळामध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो. वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्च वर्णीयांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही अशी शाहूंची धारणा होती आणि हे अतिशय योग्य होतं.
जर एखाद्या राजालाच त्याचा अधिकार नाकारला जात असेल तर प्रजेची अवस्था अतिशय आणि अतिशय दयनीय असेल हे महाराजांनी ओळखलं होतं आणि भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णीयांची धार्मिक आणि सामाजिक मक्तेदारी जी होती ती नष्ट होणार नाही अशी छत्रपती शाहूंची धारणा झालेली होती. परिणामी ते महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक विचारणीकडे आकृष्ट झाले. ते फुल्यांच्या विचारांकडे ओढले गेले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले तरी सत्यशोधक समाजाच्या तत्वांना छत्रपती शाहूंचा पाठिंबा होता हे वारंवार आपल्याला दिसून येतं. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज जिवंत राहिलेला आहे आणि त्याचं पुनरुज्जीवन सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्याच्या नंतर झालेलं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात आता हा महत्वाचा मुद्दा आहे, याला आपण रेडमार्क केलेला आहे. तर 11 जानेवारी 1911 छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे म्हणून याला आपण या ठिकाणी रेडमार्क मध्ये ठेवलेला आहे. तर 11 जानेवारी 1911 कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना छत्रपती शाहूंनी केलेली आहे आणि 1918 आर्य समाजाची एक शाखा त्यांनी या कोल्हापुरामध्ये सुरू केलेली आहे. तर पहा या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. स्वामी दयानंद सरस्वती यांनी जो आर्य समाजाची स्थापना केलेली होती तर या आर्य समाजाची शाखा 1918 त्यांनी कोल्हापुरामध्ये उघडली. तर 11 जानेवारी 1911 कोल्हापूरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केलेली आहे. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे. तर पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी छत्रपती शाहूंनी कोणत्या स्कूलची स्थापना केली तर शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना त्यांनी कोल्हापुरामध्ये केलेली आहे. आणि यासोबत त्यांनी क्षात्र जगद्गुरु हे नवीन पद निर्माण करून त्याच्यावर सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांची सुद्धा नेमणूक केलेली आहे. हे सदाशिवराव पाटील अत्यंत उच्च विद्या विभूषित होते आणि हे क्षात्र जगद्गुरूचं जे पद निर्माण केलं ही घटना 1920 ला घडलेली आहे. असाही आजकाल MPSC UPSC द्वारे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उलटसुलट प्रश्न विचारले जातात. क्षात्र जगद्गुरु हे पद निर्माण करून शाहूंनी त्याच्यावर कोणाची नेमणूक केली तर ती सदाशिवराव पाटलांची आणि ते ही घटना कधी घडली तर 1920 ला. अशा प्रकारे या सनावळ्या देखील आपल्याला ध्यानात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. छत्रपती शाहूंनी आर्य समाज व थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आपल्या संस्थानामध्ये आश्रय दिलेला आहे. आर्य समाज आपण पाहिलं की 1918 त्यांनी आर्य समाजाची शाखा आपल्या कोल्हापुरामध्ये स्थापन केली. त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांच्या थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही त्यांनी आश्रय दिलेला आहे. वेदांतावरील श्रद्धा व जातीभेदाला विरोध या आर्य समाजाच्या तत्वांमुळे त्यांनी स्वतःला आर्य समाजी म्हणून घोषित केले. तथापि त्यांच्या ते आहारी गेले नाहीत. आर्य समाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे चालवण्यासाठी दिले गेलेलं आहे. ही अत्यंत महत्वाची घटना आहे की राजाराम कॉलेज त्यांनी आर्य समाजाकडे त्यांनी हस्तांतरित केलेलं आहे. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत हे शाहूंनी जाणले होते. शाहूंनी शिक्षणाच्या विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा मंजूर केला आणि तो अंमलात आणला. तर तो अंमलात कधी आणला तर 30 सप्टेंबर 1917. बंधूंनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे की त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी छत्रपतींनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा 30 सप्टेंबर 1917 ला केला आणि हाच कायदा आपण भारत सरकारने 2009 ला केलेला आहे. यातून छत्रपती शाहूंचं शिक्षणाविषयी प्रेम, समाजातील अज्ञान आणि दारिद्र्य नष्ट करण्याची जी त्यांची धडपड होती ती या घटनेतून दिसून येते.
प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारा कायदा त्यांनी 30 सप्टेंबर 1917 ला केलेला आहे. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. याला थोडं स्ट्रेस देऊन आपण ध्यानात ठेवायचं आहे. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च हा प्रचंड होता. खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, ढोर इत्यादी जाती जमातींसाठी वसतिगृहे सुरू केलेली आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने आणि मदतीने अनेक वसतिगृह या काळामध्ये सुरू झालेली आहेत. तर त्यांचं हे वैशिष्ट्य होतं. तर कोल्हापुरामध्येच नाही तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या, यामध्ये काही दुमत नाही. आणि महाराष्ट्रावर या छत्रपती शाहूंचे अनन्य उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. आणि या दीनदुबळ्यांसाठी, पददलितांसाठी छत्रपती शाहूंनी आपलं पूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही गोष्ट ध्यानात ठेवायची की 30 सप्टेंबर 1917 ला मोफत शिक्षणाचा किंवा प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा कायदा छत्रपती शाहूंनी केलेला आहे. त्याचप्रमाणे मागासलेल्या जातीत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील 50% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गांसाठी राखीव करून ठेवल्याचा जाहीरनामा काढला. आज आपण समाजामध्ये पाहत आहोत की आरक्षणासाठी लोक झगडत आहेत, झुंजत आहेत. आणि या अशा परिस्थितीमध्ये संस्थानामधली परिस्थिती अशी होती, मागास जातीमध्ये शिक्षणाबद्दल ओढ नव्हती, त्याच्याबद्दल अनास्था होती. आणि त्यासाठी कारणही तसंच होतं किंवा कारण उच्चवर्णीयांची किंवा उच्चवर्गीयांची नोकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त भरणा होता, तेच जास्त होते. आणि या गोरगरिबांना, मागासलेल्या जातींना, अस्पृश्यांना नोकरी मिळण्याची सुतराम शक्यता नसायची. आणि म्हणूनच हे छत्रपती शाहूंनी ओळखलं आणि 26 जुलै 1902 ला कोल्हापूर संस्थानातील तब्बल 50% नोकऱ्या, शासकीय नोकऱ्या या मागासलेल्या वर्गांसाठी छत्रपती शाहूंनी राखीव जागा ठेवल्याचा जाहीरनामा त्यांनी काढलेला आहे. अत्यंत मौलिक स्वरूपाचा प्रश्न आहे, वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. तर 26 जुलै 1902 50% शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. राखीव जागांचे आरक्षण धोरण अंमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अखंड भारतातील आरक्षण आपल्या संस्थानामध्ये देणारे शाहू महाराज हे एकमेव राज्यकर्ते होते. त्यानंतर अस्पृश्यतेचे उच्चाटन शाहूंनी आपले जीवित कर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इत्यादी सर्व सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केलेला आहे. आज आपण घटनेमध्ये पाहतो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने गुन्हा आहे. आणि हीच गोष्ट छत्रपती शाहूंनी 1918 ते 1919 या काळामध्ये संस्थानामध्ये लागू केलेली आहे. पहा, यामधून छत्रपती शाहूंचं प्रजेविषयी प्रेम, अस्पृश्यतेच्या धोरणाविषयी त्यांच्या मनात असणारी चीड ही सर्व या गोष्टींमधून दिसून येते. समाजातील प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचा हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि अशाच प्रकारे त्यांनी अस्पृश्यतेच्या उच्चाटनासाठी आपल्या संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, सरकारी कार्यालये, सर्व सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध घातलेला आहे. आणि हा प्रतिबंध त्यांनी 1918 1920 ला घातलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाट्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा त्यांना बहाल केल्या. त्या जागी त्यांची नेमणूक केली. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, फुलस्वार, पोलीस, स्वतःचे मोटार चालक
म्हणूनही त्यांच्या नेमणुका केल्या. महारवतन खालसा करून महाराजांनी या समाजाची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानले गेलेल्या जातींची हजेरी पद्धतीतून मुक्तता केली. तर ह्या अतिशय वाईट आणि वाईट प्रथा परंपरा या समाजात सुरू होत्या, रुजलेल्या होत्या आणि यातून तत्कालीन समाजाला बाहेर काढणं हे निश्चित पैकी महायत्न होता, महान काम होतं आणि हे महाराजांनी केलेलं आहे. महाराजांनी या ठिकाणी महारवतन खालसा केलं, महारवतन खालसा केली, त्यांची वेठबिगारीतून त्यांनी मुक्तता केली. आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक दिसून येतं की त्या काळी काही जमातींना गुन्हेगार मानलं जायचं आणि त्यांना सकाळ संध्याकाळ सरकारी कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागायची आणि या गुन्हेगार मानले गेलेल्या जातींची हजेरी पद्धतीतून त्यांनी मुक्तता करण्याचं महान कार्य केलेलं आहे. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या आणि विमुक्त जातींना जवळ करून त्यांनी त्यांचं जीवन स्थिर केलेलं आहे. त्यांची भटकंती त्यांनी संपुष्टात आणलेली आपल्याला दिसून येते. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमण्याचं कार्य या ज्या गुन्हेगार म्हणून मानलेल्या जाती होत्या यांना छत्रपती शाहूंनी रक्षक म्हणून नेमलेला आहे. खेड्यापाड्यातील बलुतेदारांनाही 12 बलुतेदार महाराष्ट्रामध्ये ही पद्धत अस्तित्वात होती. याविषयी नंतर आपण ओघाने माहिती पाहणार आहोत. तर खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेगिरीतून बलुत्याच्या पद्धतीतून त्यांनी मुक्त करून समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केलेले आहेत. आणि हे बलुतेदाराच्या किंवा बलुते पद्धतीतून मुक्त करण्याची घटना ही 1918ला घडलेली आहे. तर बलुते पद्धत म्हणजे काय, तर चांभाराच्या मुलानं फक्त चांभार काम करायचं, शिंप्याच्या पोरानं फक्त शिंप्याचंच काम करायचं आणि ही जी कुंभाराच्या पोरानं मडकेच घडवायची, ही जी कामं होती ती दुसऱ्या जाती धर्मामध्ये करणं हे त्यावेळेस निषिद्ध मानलं जायचं. आणि या विरुद्ध त्यांनी ही बलुते पद्धत मुक्त केलेली आहे आणि समाजातील सर्वच उद्योगधंदे त्यांनी समाजातील सर्व समाज घटकांसाठी खुले केले आहेत. ही घटना 1918ला घडलेली आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाची घटना आहे जोगिनी किंवा देवदासी प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा छत्रपती शाहूंनी 1920ला केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये स्त्री जातीची अतिशय अवहेलना करणारी ही प्रथा, त्यांच्यावर अत्याचार घडवून आणणारी प्रथा, अशी प्रथा म्हणजे जोगिनी व देवदासी या प्रथेस प्रतिबंध करणारा कायदा छत्रपती शाहू महाराजांनी 1920ला केलेला आहे. आता यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुरळी ही प्रथा आज देखील अंशतः प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अतिशय चुकीची प्रथा आहे आणि जोगिनी आणि या देवदासी प्रथा पूर्वीपासून तामिळनाडू, केरळ या प्रदेशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्येही मुरळी नावाने अतिशय जास्त प्रमाणावर सुरू होत्या आणि यांना 1920ला कायद्याने प्रतिबंध करण्याचं कार्य छत्रपती शाहूंनी केलेलं आहे. याच सुमारास शाहूंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. ही 1920ला झालेली आहे. आपण या अगोदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती पाहिलेली आहे आणि त्यावेळेस आपण वारंवार उल्लेख केलेला आहे की वेळोवेळी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्यास मदत केलेली आपल्याला दिसून येते. बाबासाहेबांना मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्च शिक्षणास त्यांनी अर्थसहाय्य केलेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920ला मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं आणि या ठिकाणी त्यांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या. तर आपण माहिती पाहिलेली आहे की बाबासाहेबांना मूकनायक या वृत्तपत्रासाठी 2500 रुपयाची मदत त्या काळी छत्रपती शाहूंनी केलेली होती. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदात बाबासाहेबांच्या सोबत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा खरा पुढारी मिळाल्याबद्दल त्यांनी याच शब्दामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव केलेला आहे. आंबेडकरांविषयी ते म्हणतात की अस्पृश्यांना आता बाबासाहेबांच्या रूपाने एक खरा पुढारी, खरा नेता मिळालेला आहे. त्याचबरोबर
अस्पृश्यतेसोबतच जातीभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत लढा दिला, अखेरपर्यंत संघर्ष केलेला आहे. आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी विधवा विवाहाच्या कायद्यास 1917ला, तर आंतरजातीय विवाहाला 1918ला त्यांनी आपल्या संस्थानामध्ये कायदेशीर मान्यता बहाल केलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी पहा, छत्रपती शाहूंचे त्या काळातील विचार हे अत्यंत पुरोगामी स्वरूपाचे होते, अत्यंत आधुनिक स्वरूपाचे होते. जातीभेदाशी जर लढायचं असेल, जातीभेद जर समाजातून हद्दपार करायचा असेल, तर त्यावर एक रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे आंतरजातीय विवाह होय. आणि या आंतरजातीय विवाहास त्यांनी 1918ला मान्यता प्रदान केली, कायद्याने मान्यता दिली. आणि आपण वारंवार पाहत आलेलो आहोत इतिहासामध्ये की त्या काळी बालविधवांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांना नवरा काय आणि लग्न काय हे सुद्धा कळत नसायचं आणि या लहान वयात ह्या विधवा व्हायच्या आणि अपूर्ण आयुष्य त्यांना विधवा म्हणूनच व्यतीत करावं लागायचं. ही बाप महाराजांच्या ध्यानात आलेली होती आणि म्हणून महाराजांनी विधवा विवाहाचा कायदा 1917ला, तर आंतरजातीय विवाहाचा कायदा 1918ला केलेला आहे. हे दोन्ही मुद्दे अत्यंत मौलिक आहेत, मौल्यवान आहेत, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. याच्यावर लक्ष द्यायचंय आणि जमलंच तर याला पाठच करून टाकायचंय. स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले आणि विशेषतः धनगर मराठा हा विवाह त्यांनी घडून आणलेला आहे. याच्याविषयी त्यांनी आपण माहिती पाहणार आहोत. ते फक्त बोलके सुधारक नव्हते, करते सुधारक होते आणि या आंतरजातीय विवाहाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केलेली आपल्याला दिसून येते. त्याविषयी आपण नंतर माहिती पाहणार आहोत. तसेच बाल विवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा त्यांनी जारी केला. पहा, विचारांचा जर शाहू महाराजांच्या विचारांचा जर आपण फक्त आढावा जरी घेतला तरी आपण या त्यांच्या आधुनिक विचारांकडे पाहून अत्यंत स्तब्ध होतो. अतिशय मौल्यवान विचार त्या काळी त्यांनी मांडलेले आहेत. बालविवाहाला त्यांनी प्रतिबंध केलेला आहे, त्यावर बंदी आणलेली आहे आणि नोंदणी विवाहाचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात जारी केलेला आहे, लागू केलेला आहे. घटस्फोटास व विधवा पुनर्विवाहास त्यांनी कायदेशीर मान्यता बहाल केलेली आहे. पहा, घटस्फोट हा हिंदूंमध्ये मान्य नव्हता. मुलीनं लग्न व्हावं आणि तिथूनच मरावं अशा प्रकारची काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती आणि या घटस्फोटाचा आणि विधवा पुनर्विवाहाचा कायदा देखील त्यांनी आपल्या संस्थानामध्ये कायदेशीरपणे मान्य केलेला आहे. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी 1920ला मंजूर केलेला आहे. आणि या ठिकाणी मी ओघामध्ये आलं म्हणून सांगतो की कौटुंबिक अत्याचार आणि हिंसाचार प्रतिबंधक कायदा भारत सरकारने 2005ला मंजूर केलेला आहे. 2005 आणि तुम्ही 1919 पहा, यामधलं 90-100 वर्षाचं जे अंतर आहे यावरूनच आपणास छत्रपती शाहूंची दूरदृष्टी दिसून येते. भारत सरकारने कौटुंबिक छळास प्रतिबंध करणारा कायदा हा 2005ला मंजूर केलेला आहे आणि छत्रपती शाहूंनी आपल्या संस्थानात तो 1919लाच मंजूर केलेला दिसून येतो. मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबर शाहूंनी शेतीस व उद्योगासही प्रोत्साहन दिलं. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शनं त्या काळी त्यांनी भरवली. छत्रपती शाहू महाराज हे अत्यंत प्रयोगशील होते. पहा, वेगवेगळे शेतीमध्ये प्रयोग करून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यांना नफा कसा होईल, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याचा रात्रंदिवस ते विचार करायचे आणि असाच एक प्रयोग त्यांनी केलेला आहे. पन्हाळा किंवा पन्हाळ्यावर त्यांनी किंवा पन्हाळ्याच्या उतारावर त्यांनी चहा, कॉफी, रबर यासारख्या नगदी पिकांच्या लागवडीचे सुद्धा यशस्वी प्रयोग केलेले आहेत. तर या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट, आज संपूर्ण भारत वर्षामध्ये
संपूर्ण भारतामध्ये कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे आणि ही बाजारपेठ वसवण्याचं काम सुद्धा छत्रपती शाहूंनी त्या काळी केलेलं आपल्याला दिसून येतं. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यासारख्या बाजारपेठा त्यांनी स्थापन केल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून अखंड भारतात प्रसिद्ध झाली. तर कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया घातला. शाहू मिलची त्यांनी स्थापना करून आधुनिक वस्त्र उद्योगाला त्यांनी चालना दिलेली आहे. वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी शाहू मिलची स्थापना कोल्हापूरला छत्रपती शाहूंनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे शाहूंनी बांधलेले राधानगरी धरण हे त्यांच्या दूरदृष्टीची, कृषी क्षेत्रात त्यांच्या असणाऱ्या मौलिक विचारांची, प्रागतिक विचारांची आधारशिला आपल्याला दिसून येते. आणि शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थांचा कायापालट करणारा उपक्रम ठरला. संस्थांनी मुलखातील हे सर्वात मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम आणि सुफलाम करून टाकलेले आहे. छत्रपती शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा देखील आपल्या संस्थानामध्ये 1913 ला केला आणि त्यांनी सहकारी चळवळीचा आरंभ त्या काळामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा 1913 ला आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. त्याचसोबत छत्रपती शाहूंनी नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात अत्यंत मौलिक कामगिरी केली, स्पृहणीय कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते. आल्दिया खान, हैदर बख्श खान, बुर्जिया खान, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनाबाई मालपेकर अशा अनेक गायक गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतामध्ये कीर्ती संपादन केलेली होती, नावलौकिक मिळवलेला होता. अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना त्यांनी आश्रय दिला. बालगंधर्व व संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर ची निर्मिती केली, बांधलेला आहे आणि त्याच्या शेजारी त्यांनी खुल्या नाट्यगृहाची सुद्धा सोय केलेली होती. शाहूंच्या दरबारामध्ये आबालाल रहमान यांसारखा महान चित्रकार होऊन गेलेला आपल्याला दिसून येतो. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी यासारख्या चित्रकारांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. मल्लविद्येच्या प्रांतातही शाहूंनी संस्थानासह सर्व देशातील मल्लांना, पहिलवानांना उदारतेने आश्रय दिलेला आहे. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले होते. अशा प्रकारे त्यांच्या आधुनिक विचारांची साक्ष देणाऱ्या या गोष्टी आहेत. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर त्यांनी कोल्हापुरामध्ये कुस्तीचे मैदान बांधलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोल्हापूर ही मल्लविद्येची पंढरी बनलेली होती. खुद्द शाहू महाराज हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मल्लविद्येमध्ये शाहू महाराजांनी अतिशय छान कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते आणि त्यांनी कोल्हापुरात 60 मारी हा हत्तींचा खेळ सुद्धा सुरू केलेला होता. शिकार हा तर शाहूंचा आवडीचा छंद होता. ते अत्यंत पट्टीचे शिकारी होते म्हणून त्यांचा नावलौकिक असलेला आपल्याला दिसून येतो. शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी 1919 ला बहाल केलेली आहे. अत्यंत महत्वाचा आणि मौलिक स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याला वारंवार अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. विशेषतः राजर्षी शाहू महाराजांविषयी आणि महात्मा फुल्यांविषयी प्रश्न आलेले आहेत की महात्मा फुले ही पदवी फुल्यांना कोणी बहाल केली, तशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचा कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथील कुर्मी क्षत्रिय सभेने 1919 साली त्यांना राजर्षी या पदवीनं सन्मानित केलेला आहे. ही पदवी त्यांना बहाल केल्याची आपल्याला दिसून येते. मौलिक प्रश्न आहे, हा पाठ करायला हरकत नाही. त्यांच्या कार्यामुळे दलित
पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचे चिरंजीव शिवाजी यांचे अपघाताने 1918 निधन झाले आणि ते या काळामध्ये काहीसे खचून सुद्धा गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारे आपलं संपूर्ण आयुष्य छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या प्रजेसाठी, दीनदुबळ्यांसाठी, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी, विद्यार्थ्यांसाठी, समाजांसाठी आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी वाहिलेला आहे. आणि या अशा महान राजानं क्षणभरही विश्रांती न घेता आपल्या आयुष्याचा क्षण न क्षण फक्त प्रजेच्या हितासाठी अर्पण केलेला आपल्याला दिसून येतो. अत्यंत महत्वाचे या सदरामध्ये आपण काही गोष्टी पाहणार आहोत. तर सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारी पहिली शाळा छत्रपती शाहूंनी 4 मार्च 1918 करवीर तालुक्यातील चिखली या गावी सुरू केलेली आहे. तर आपण पाहिलेले आहे की छत्रपती शाहूंनी आपल्या संस्थानामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणारा कायदा केलेला होता आणि या अंतर्गतच त्यांनी 4 मार्च 1918 करवीर तालुक्यामध्ये चिखली या गावी पहिली शाळा सुरू केलेली आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्य आश्रयदाते हे शाहू महाराजच होते. त्यानंतरचा मुद्दा आहे शाहू महाराजांनी 18 सप्टेंबर 1818 आपल्या संस्थानातील महारवतने रद्द केलेली आहेत. आपल्या या संस्थानामध्ये वेठबिगारीची प्रथा देखील त्यांनी यासोबत रद्द केल्याची आपल्याला दिसून येते आणि त्यांनी त्या जमिनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने बहाल केलेल्या आहेत. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा की 18 सप्टेंबर 1818 महाराजांनी महारवतने रद्द करून त्या जमिनी त्यांना रयतवारीवर कसण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे पुरोहितांच्या वर्चस्वाला पायबंद घालण्यासाठी 6 जुलै 1920 शाहूंनी क्षत्रिय वैदिक पाठशाळा सुरू केल्याची आपल्याला दिसून येते. तर क्षत्रिय वैदिक पाठशाळा शाहूंनी कधी सुरू केली तर 6 जुलै 1920. त्यानंतर हुबळी येथील 27 जुलै 1920 येथे पार पडलेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराज होते किंवा या परिषदेचं हुबळी येथील परिषदेचं ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद शाहूंनी भूषवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे 30 सप्टेंबर 1919च्या आदेशानुसार वंश परंपरागत अस्पृश्यांसाठी असणाऱ्या वेगळ्या शाळा. तर 30 सप्टेंबर 1919च्या आदेशानुसार वंश परंपरागत अस्पृश्यांसाठी असणाऱ्या वेगळ्या शाळा देखील छत्रपती शाहूंनी बंद केलेल्या आहेत. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की शाहू महाराजांनी 23 फेब्रुवारी 1918 कुलकर्ण्यांची वंश परंपरेने चालत आलेली वतने रद्द करून त्यांच्या जागेवर पगारी तलाठ्यांच्या नेमणुका केल्याचे आपल्याला दिसून येतं. शाहू महाराजांनी या नेमणुका केलेल्या आहेत. तर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा सुद्धा किंवा या मुद्द्यावर आधारित प्रश्न वारंवार परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. तर पुन्हा एकदा पाहूया. शाहू महाराजांनी 23 फेब्रुवारी 1918 कुलकर्ण्यांची वंश परंपरेने चालत आलेली वतने रद्द करून पगारी तलाठ्यांची त्यांच्या जागी नेमणूक केलेली आहे. त्यानंतर 20 मार्च 1920 माणगाव येथे अस्पृश्यांची पहिली परिषद भरवण्याचं श्रेय हे शाहू महाराजांनाच जाते. तर 20 मार्च 1920 अस्पृश्यांची पहिली परिषद माणगाव येथे संपन्न झाली. तर या मागे देखील छत्रपती शाहू महाराज असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 12 ऑक्टोबर 1920 शाहू महाराजांनी करवीर संस्थानातील मौनी बाबांच्या मठाचे अधिपती शास्त्र जगद्गुरू या पदाची निर्मिती केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी 15 नोव्हेंबर 1920 शास्त्र जगद्गुरू या पदावर सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची शास्त्र जगद्गुरू म्हणून नेमणूक केलेली आहे. तर ही जी घटना आहे, हा जो घटनाक्रम आहे
तो 1920चा आहे आणि त्यांनी क्षात्र जगद्गुरू म्हणून सदाशिव पाटील किंवा सदाशिव लक्ष्मण बेनाडीकर यांची नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते. महत्वाचा प्रश्न आहे, हा देखील वारंवार स्पर्धा परीक्षांमधून रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शाहू महाराज प्रयोगशील होते. पन्हाळ्याच्या उतारावर कॉफीचे रबराचे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यानंतर या मुद्द्याविषयी सुद्धा आपण माहिती अगोदर पाहिलेली आहे. पहा, तर आज संपूर्ण भारतवर्षात राबविल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेसारखी योजना त्यांनी आपल्या संस्थानात त्या काळामध्ये सुरू केलेली दिसून येते. त्यानंतर 7 फेब्रुवारी 1919 ला हिंदू व जैन यांच्यातील आंतरधर्मीय विवाहाला त्यांनी कायद्याने मान्यता दिल्याची आपल्याला दिसून येते. तर अत्यंत महत्वाचा आणि मौलिक स्वरूपाचा मुद्दा आहे. पहा, तर 7 फेब्रुवारी 1919 ला शाहूंनी आपल्या संस्थानामध्ये हिंदू आणि जैन या 2 धर्मातील विवाहाला कायदेशीर मान्यता बहाल केलेली आहे. तर या मुद्द्याविषयी सुद्धा आपण काही माहिती अगोदर पाहिलेली आहे. तर शाहू महाराजांनी जातीपातीच्या भिंतींच्या पलीकडे जाऊन आपली चुलत बहीण चंद्रप्रभा यांचा विवाह इंदोरचे युवराज यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केलेला आपल्याला दिसून येतो. तर सुधारणेची सुरुवात कुठून करावी, तर ती आपल्या घरापासून. असा छत्रपती शाहूंचा जो विचार होता तो अत्यंत मौलिक स्वरूपाचा होता आणि ते फक्त बोलके सुधारक होते असं नाही, ते बोलके सुधारक नव्हते, ते करते सुधारक होते. आणि त्यांनी या सर्व सुधारणेची सुरुवात आपल्या घरापासून केली. आपली जी काही चुलत बहीण होती चंद्रप्रभा हिचा विवाह त्यांनी इंदोरचे युवराज यशवंतराज होळकर यांच्याशी निश्चित केलेला आहे. आणि हा विवाह सोहळा मात्र त्यांच्या मृत्यूनंतर 1924 ला संपन्न झाल्याचा आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे अशा या प्रजाहितदक्ष सुधारणावादी गोरगरिबांच्या कर्मयोगी राजाने 6 मे 1922 ला जगाचा निरोप घेतला. आणि पहा, आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची माहिती पाहिलेली आहे. आधुनिक विचारांच्या पुरस्कार करणाऱ्या छत्रपती शाहूंला खरोखरच शतशः नमन आहे. जे विचार आज सुद्धा अत्यंत मौलिक आहेत, या विचारांची अंमलबजावणी त्यांनी त्या काळामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे आपण छत्रपती शाहूंची आज माहिती पाहिलेली आहे, त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतलेला आहे. मित्रांनो, यामध्ये आपण जास्तीत जास्त मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील किंवा आणखी काही तुमचं मत असेल तर निश्चितपैकी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. निश्चितपैकी आगामी व्हिडिओमध्ये त्यांचा आपण वापर करू किंवा त्यांचा आपण उपयोग करू. ते निश्चितपैकी आम्हाला मार्गदर्शन ठरतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.